तिमिरातून तिच्याकडे प्रकाशाचा प्रारंभ आहे, प्रकाशाचा प्रारंभ आहे। सर्व समाज बांधव आज बांधलेला आहे। महाराष्ट्र राज्य कुंभार समाजाचे अध्यक्ष 3रा वर्धापन दिवस या ठिकाणी संपन्न होत आहे। नवनिर्वाचित अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे रमाकांत क्षीरसागर साहेब या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र कुंभार समाज यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। नापी पावांचे डोंगर नादी पावांचे डोंगर ऐसा संतप्ते हो जाती, ऐसा संतप्ते हो जाती, गणेश साधूंची संगती, गणेश साधूंची संगती, पूर्ण कृपा भगवंताची, गोरा कुंभार मागे हेची, गोरा कुंभार मागे हेची। सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मी शाब्दिक सुमनाने स्वागत करतोय आणि आपण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करणार आहोत। जय श्रीराम। सतीशदादा दरेकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी रायगड जिल्हा सन्मान्य आनंदजी माडकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीशदादा दरेकर साहेब, संस्थापकीय अध्यक्ष महाराष्ट्र कुंभार समाज यांचं या ठिकाणी स्वागत करावं। महाराष्ट्र कुंभार समाज संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष सतीशदादा दरेकर सर्वांच्या होत आहे। रमाकांत क्षीरसागर साहेब यांचंही स्वागत या ठिकाणी माडकर साहेबांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी संदेश कुमार, प्रवीण कुमार यांच्या हस्ते या ठिकाणी नवनिर्वाचित यानंतर मोहन कुंभार साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश, शासकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश कुंभार समाजाचे सन्माननीय शरद वाडेकर साहेब यांचे स्वागत माडकरांनी करावं असं त्यांना विनंती करतो। पारंपरिक उपाध्यक्ष यांना चौधरी यांचं स्वागत। प्रकाश साळवी विभागीय अध्यक्ष सन्मान्य विभागीय अध्यक्ष प्रकाश साळवी साहेब यांचंही स्वागत या स्वागत। सुनील वाघोस्कर यांनी करावं असं मी सुधागड तालुका अध्यक्ष सुनील वाघोस्कर, डॉक्टर कल्याणकर अध्यक्ष ठाणे जिल्हा, यानंतर नितीन कुंभार मूर्तिकार स्वागत होतोय। मी स्वागत करण्यासाठी सर्वांना धन्यवाद देतोय। नुकत्याच शिर्डी येथे संपन्न झालेलं महाराष्ट्र संस्थेचं जे काही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं मान सन्मान करण्यात आला, त्यावेळी आपल्याच विभागातील काहीकांचं इथे संमतीपत्र नियुक्तीपत्र इथे द्यायचं आहे। मी क्रमाने नावं घेतोय, त्यांनी कृपया इथे येऊन आपलं नियुक्तीपत्र घेऊन जायचं आहे। प्रथमतः मी प्रकाश नारायण साळवी यांची कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण सन्माननीय अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर यांच्या हस्ते त्यांनी नियुक्तीपत्र स्वीकारावं। साळवी साहेबांचा सत्कार करायचा आहे, त्या इथे नियुक्ती झालेली आहे, विभागीय सरचिटपदी नियुक्ती झालेली आहे। समाजाचे अध्यक्ष यांचंही स्वागत या ठिकाणी सर्वांनी गेलंकर साहेबांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर मूर्तिकला आघाडी त्यांची नियुक्ती झालेली आहे। गुडेकर यांची प्रदेश सरचिटपदी नियुक्ती झाली आहे। केंबुलकर यांची प्रदेश सोशल मीडिया सरचिटपदी। सोनवणे संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा या ठिकाणी उपस्थित सामाजिक संस्थेमार्फत या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून आपण
स्वागत करूया. प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. प्रास्ताविकाचे शब्द म्हणूनच विचारांना जोड देतात, सोहळ्याचा हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात. मी अशा आतुरतेची ओढ देणाऱ्या आपल्या महाडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक करावा. 1-2 वर्षामध्ये काय कामं केली, हातामध्ये सूत्र घेतली. त्या वेळेला आम्ही ऑडिट करायला निघालो होतो. आम्ही ऑडिट करता आम्ही धर्माधिकाऱ्याकडे गेलो, त्यांना विचारलं, चौकशी केली की साहेब आमची उत्तर दिलं की जवळजवळ 20 ते 25 वर्ष ऑडिट झालेली नाही तुमच्या संस्थेची, त्यापेक्षा नवीन तुम्ही संस्था निर्माण करा. म्हणून आपण ही रायगड जिल्हा कुंभार समाज समिती आम्ही निर्णय घेतला कमिटीने आणि ही समिती आम्ही निर्माण केली. आणि म्हणून आपला हा तिसरा जिल्ह्यामध्ये हा विखुरलेला कुंभार समाज गावात जाऊन आम्ही संघटना उभी केली. माझे सर्व सहकारी असतील, आमचे सचिव असतील दिलीप अण्णा साळवी, माझ्याबरोबर असतील राजेंद्र मागरुणकर साहेब, प्रवीणजी कुंभार, रामदास साळवी, आमचे चौळकर गुरुजी आणि सर्व माझे सहकारी. आज एक असा गाव राहिला नाहीये रायगड जिल्ह्यामध्ये का आम्ही तिथं पोहोचलो नाहीये. असं आपण काम या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. आज आपण चांगलं काम या संस्थेच्या माध्यमातून की आज 3 वर्ष दादा आम्ही आज काम करतोय की हस्तशिल्प विभागातर्फे आम्ही जवळजवळ 6,000 त्या आयडेंटिटी कार्डचं महत्व काय असतं आणि ते कशासाठी असतं त्याचा प्रत्येक तालुक्यात जाऊन आम्ही चौपाचा कार्यक्रम केलेला आहे, बैठक घेतलेल्या आहे. त्याचा महत्व काय असतं हे महत्व आम्ही समाजाला पटवून दिलेलं आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 100 ते 120 लोकांना आम्ही कर्ज रूपात आम्ही कर्ज सुद्धा काढून दिलेला आहे. आणि तो कर्ज कशासाठी की आपला पारंपरिक व्यवसाय आहे हा कुंभार समाजाचा. आता हा व्यवसाय आपल्याला करायचाच आहे, पण आधुनिक सरकार खादी ग्राम उद्योग भारत सरकारचे कार्यकारी अधिकारी भामरे साहेब यांची आम्ही गेल्या महिन्यात मीटिंग घेतली. माझे सहकारी होते, रामदास साळवी होते. आम्ही प्रत्येक महिन्यानी 15 दिवसांनी आमची भेट असते. ते आम्ही सरांना सांगितलं की साहेब आमच्या कुंभार समाजाला तुम्ही काय देऊ शकता. तो खात्याचं नाव आहे सूक्ष्म उद्योग मध्यम असं ते विभागाचं नाव आहे. आणि त्या माध्यमातून आम्हाला सांगितलं की तुमच्या कुंभार समाजाला आम्ही 50 ते 60 चाका आम्ही देणार, म्हणजे टूल किट आणि प्रशिक्षण 10 दिवसाचं. त्यांनी पण ते मंजूर केलेलं आहे. आणि दुसरं आपण काही दिवसानंतर आपण मार्च महिन्यामध्ये तुरगाव या ठिकाणी खालापूर तालुक्यामध्ये आपण प्रत्येक तालुक्यामध्ये विद्यार्थी गुण गौरव हा कार्यक्रम केला जातो. आज महाडमध्ये पूरग्रस्त आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही मदत केलेली आहे. अशी संस्थेचं आपण काम करीत आहोत आणि संपूर्ण आपण हा रायगड जिल्हा आपण पिंजून काढलेला आहोत. बंधूंनो माझी एकच विनंती आहे, संस्था चालू झाल्यानंतर सर्व लोक तयार असतात, पण त्यांच्यापासून तुम्ही सावध राहा. त्या आपल्याला नातेवाईक गोतेवाईक तिथे दादा गोदा चालत नाहीये. तो माझा भाव आहे, माझा काका आहे, मी या तत्वाचा माणूस आहे. माझा सक्का तरी भाव असला तो चुकत असेल तर तो चुकलाच पाहिजे, खाली बस असं आपण बोललं पाहिजे. कुठली जी लावली टाळ्याला. आज आम्ही 7 वर्ष आम्ही काय व्याप करतो हे जिल्ह्यामध्ये आम्हाला माहिती आहे. माझे सर्व सहकार्य कुठली एक अशी साथ द्या, प्रतिसाद द्या, जमलं तर दाद द्या. साथ द्या, प्रतिसाद द्या, जमलं तर दाद द्या. कुंभार समाजाच्या यशासाठी बंधू तुमच्या सगळ्यांचा सहकार्याचा हात द्या, सहकार्याचा हात द्या. आणि आज ते आपल्यात नाही आहेत अशा समाज बांधवांना आपण मरणोत्तर समाजभूषण पुरस्कार देणार आहोत. तर या मरणोत्तर समाजभूषण पुरस्कारासाठी मी प्रथमतः या ठिकाणी पहिलं नाव घोषित करतो, ते म्हणजे कैलासवासी हरिश्चंद्र शंकर कुंभार, ज्यांचं जन्मगाव परळी. गरीब कुटुंबात जन्म घेऊन परळी गावात
जवळजवळ 22 वर्ष सरपंच म्हणून त्यांनी आपली सरपंचाची धुरा सांभाळली. सभापती पदावरती विराजमान होते. रायगड जिल्हा बँकेचे 10 वर्ष संचालक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. पर्ली हायस्कूलचे संस्थापक चेअरमन तेच आहेत आणि त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव या ठिकाणी कार्यरत आहेत. रायगड जिल्हा कुंभार समाजाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी या ठिकाणी कार्यभार सांभाळला होता आणि महाराष्ट्र कुंभार समाजाचे सभासद अशी त्यांची पदे या ठिकाणी त्यांनी भूषवली होती आणि समाजाच्या उन्नतीसाठी उद्धारासाठी त्यांनी अतुलनीय कार्य केलं. समाज बांधवांसाठी आपण दुसरं काही करू शकलो नाही तरी टाळ्यांनी साथ द्या, जरूर तुमची आवश्यकता आहे. कार्यात समाजाचं काम पूर्ण करण्यासाठी, समाजाची उन्नती करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केले अशा समाजाच्या समाज बांधवांसाठी हा समाजामार्फत दिला जाणारा मोठा पुरस्कार जिल्हा परिषद या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सन्माननीय शरदजी वाडेकर साहेब आणि जिल्हाभर फिरवून समाजाची बांधिलकी करतायत. त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार स्वीकार करावा. रघुनाथ वाडेकर साहेब यांचा पुरस्कार त्यांचे चिरंजीव शरद वाडेकर साहेब या ठिकाणी स्वीकारत आहेत. मी दादांना विनंती करतो आपल्या वडिलांचा पुढा वारसा चालवण्याची प्रेरणा या पुरस्कारातून आज मिळणार आहे. शरद वाडेकर साहेब या ठिकाणी तो पुरस्कार स्वीकारत आहेत. खरोखर आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची आठवण कायमस्वरूपी या समाजामध्ये राहावी आणि त्याच्यातून सगळ्यांना प्रेरणा. महाड तालुक्यातील दासगाव गावचे माजी सरपंच आणि महाड पंचायत समितीचे सभापती म्हणून ज्यांनी पदभार सांभाळला होता आणि स्वतःच्या नावाची एक शाळा त्यांनी स्थापन केली होती. त्याचबरोबर त्यांची मुलं यशस्वीरित्या त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलेलं आहे आणि त्यांची नेहमीच चढाओढ चालू असते आणि समाजाच्या बांधिलकीसाठी झटणारे हे कुटुंब, विशेष म्हणजे ज्या दासगाव गावामध्ये राहतात तिथे फक्त आपलं एकच कुटुंब असून सुद्धा आज ते सरपंच म्हणून जवळजवळ 15 वर्ष त्या ठिकाणी कार्यरत होते. अशा तुकाराम चांडवेकरांचे चिरंजीव या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारत आहे. 10 वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि सामाजिक क्षेत्रात जिल्हा कमिटीमध्ये जवळजवळ 15 वर्ष ते कार्यरत होते. एसटी मंडळामध्ये सेवा करत असताना सुद्धा समाजाचे बांधिलकी त्यांनी जपली आणि रामचंद्र सखाराम मांगरुळकर यांच्या मी कुटुंबाला या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपल्या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्काराचा स्वीकार करायचा. एक पुरस्कार अजून आपल्या या ठिकाणी प्रदान करणं बाकी आहे पण ते काही कारणात तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी अजून वेळेत पोहोचू शकलेले नाहीये म्हणून तो पुरस्कार आपण थोड्या वेळाने घेणार आहोत. सन्माननीय कुंभार समाजाचे संघटक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता आणि समाजाच्या उद्धारासाठी उन्नतीसाठी अहोरात्र प्रयत्न केले होते. रायगड जिल्हा सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचं वसई नालासोपारा विरार कुंभार समाज सामाजिक भूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. त्याचबरोबर अखिल पालघर जिल्हा कुंभार समाजामार्फत सुद्धा त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झाला होता. मी या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांना विनंती करतो की त्यांनी आज मरणोत्तर कुंभार समाज रायगड जिल्हा पुरस्कार स्वीकारावा आणि मी अध्यक्षांना विनंती. छत्तीसकर साहेब आज आपल्यात नाही आहेत कारण ते प्रत्येक वेळेस असले की स्टेजवरती समाजासाठी नेहमी आशीर्वाद देत राहतील. अशा छत्तीसकर कुटुंबियांसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. केला आहे किंवा विशेष कामगिरी त्यांनी केली आणि समाजाचं नाव संपूर्ण महाराष्ट्र नव्हे राज्यामध्ये नव्हे तर त्या ठिकाणी देश पातळीवर नेलेलं आहे. अशा विशेष व्यक्तींचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. डॉक्टर श्री मारुती महाराज कोल्हाटकर नुकताच रायगड भूषण पुरस्कार त्यांना प्रदान झालेला आहे. तळवली रोहा या सेवा त्यामुळे डॉक्टर श्री मारुती महाराज कोल्हाटकर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार 35 वर्ष सेवा त्यांनी या संप्रदायामध्ये केलेली आहे. आजकाल त्या ठिकाणी चालू आहे. अँड प्लस कॉन्सिल्स या संस्थेकडनं त्यांना सन्मानित केलं गेलं. आज रायगड जिल्हा कुंभार सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहेत. वारकरी संप्रदायातील परंपरा सातत्याने चालू ठेवणारे आपले दादांच्या हस्ते सन्मान होतोय.
त्याचबरोबर संत महाराज कुंभार कीर्तनकार म्हणून त्यांना रायगड भूषण या पुरस्काराने जिल्ह्याने सन्मानित केलं. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. मी त्यांना विनंती करतो की आपण पुरस्कार घेण्यासाठी सन्मान घेण्यासाठी यावं. वसंत महाराज कुंभार या समवेत त्या तालुक्याचे अक्षय ही विनंती आपण सुद्धा सन्मान देण्यासाठी स्टेज जवळ यावं. माननीय भगवान महाराज आपटेकर यांनाही विनंती करतो की आपला या ठिकाणी सन्मान होतोय. हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण स्टेज जवळ यावं. संबंधित सर्व जिल्हा कार्यकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं. भगवान महाराज आपटेकर. स्पर्धेमध्ये ज्याने सुवर्ण पदक मिळून अखिल भारतीय विद्यापीठामध्ये आपली निवड झाली या मुलीचा या ठिकाणी सन्मान होतोय. वैष्णवी मनोहर कुंभार खालापूर. दादांना विनंती करतोय आपण या मुलीचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. कुस्तीमध्ये जिडे रायगड जिल्ह्याला, त्यानंतर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आदित्य कळपकर मसाळा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. अध्यक्ष आणि कोण असेल त्यांनी यायचं. धन्यवाद सर. क्रीडा आघाडीचे प्रदेश सरचिटणीस म्हणून ज्यांची नियुक्ती केली ती त्याचबरोबर कला जोपासण्याचं काम उत्कृष्टपणे करत आहेत महाड तालुक्यात प्राप्त प्रल्हाद बुवा शिरशिवकर साहेब. यांच्या या आपल्या या 3ऱ्या वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्तचं औचित्य साधत हा सत्कार सोहळा या ठिकाणी ठेवण्यात आला. खरं तर या सन्मानाची पोच पावती आहे. तुम्ही मी जे काम करतो ते देशासाठी, समाजासाठी नवे तर या राष्ट्रासाठी आपण जे काम करतो त्या कामाची पुष्टी म्हणून हा एक गौरव आपला तुमचा आणि माझा केला जातो. कदाचित ज्यांचं मान मिळालंय, सन्मानित केलं गेलंय ती व्यक्तीच फक्त मान्यवर असतात असं नाही, तर यांना सन्मानित करणारे इतर जे सहाय्यक असतात ते सुद्धा तितक्याच मोलाचे असतात. आज प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणचा सत्कार केला जातो. आपल्या कुंभार समाजाने केलेला हा जो सत्कार आहे हा मला असं वाटतं की आमच्या घरातल्या मंडळीने आमचा सत्कार केला. जगाने किती सत्कार मोठा केला असला तरी घरातल्या लोकांनी केलेलं कौतुक हे सर्वच मोलाचं असतं. याही पेक्षा मी अजून पुढे बोलून जातो. पिंडे पिंडे मतीर भिन्ना कुंडे कुंडे नवंपया जातव जातव नवाचारा भिन्न वाणी मुखे मुखे. प्रत्येक व्यक्तीची ओळख असते. पिंडे पिंडे मतीर भिन्ना, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी आहे. कुंडे कुंडे नवंपया, प्रत्येक कुंडातल्या पाण्याची चव वेगवेगळी असते. जातव जातव नवाचारा, प्रत्येक जातीचे आचार विचार वेगवेगळे असतात. आणि भिन्न वाणी मुखे मुखे. कदाचित या न्यायानं का होईना आमच्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून कदाचित माझ्यासमोर आता उपस्थित असलेले आदरणीय हरिभक्तीपरायण किरण महाराज कुंभार आणि स्वतः मी आम्हाला डॉक्टरेट ही पदवी देऊन आम्हाला गौरवण्यात आलं. अर्थात सामाजिक तत्वावर ही पदवी मिळणं म्हणजे त्यासाठी आपलं योगदान असावं लागतं. गेली 30-35 वर्षाचा हा परमाती बाळकडू आम्हाला लहानपणापासून मिळाला आणि 35 वर्षापर्यंत कदाचित आम्ही काही सेवा करू इच्छित असताना आम्हाला समाजाने सुद्धा ते स्वीकारलं आणि आमच्या सेवेला तो गौरव करण्यात आला. आज मी फक्त आपल्या या निमित्ताने एवढंच सांगून जाईन, या संस्थेच्या दृष्टिकोनातून किंबहुना सामाजिकतेचा विचार केला तर सगळ्यांनी एकत्र येणं अत्यावश्यक आहे. आज आपली हाताची बोटं 5 आपल्याला पाहायला मिळतात. 5ही बोटं वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या उंचीने, वेगवेगळ्या आकाराने येतात. पण या 5ही बोटांना कळतं की आपलं अस्तित्व जर टिकायचं असेल तर आपल्याला एकत्र यायला पाहिजे. किमान दिवसातून 2 वेळा तरी ते एकत्र येतात. आपल्या लक्षात आलं असेल. हे दोन्ही वेळेला एकत्र येणं म्हणजे काय? आपली उंची, बौद्धिकता, आपलं नैपुण्य या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्या. समाज हितासाठी, कल्याणासाठी, आपल्यासाठी, जगासाठी, देशासाठी आम्हाला एकत्र येणं, एक विचार करणं, संघटित राहणं हे अत्यंतिक महत्वाचं आहे. याच संघटनेचा हा विचार आपल्या समोर ठेवतोय. कार्य करताना मी नमूद करतो की आपण 3 गोष्टींचा आपल्याजवळ
अस्तित्व असावं. 3 गोष्टी म्हणजे शांत असावं, तोंडामध्ये साखर म्हणजे मधुरता असावी आणि पायात चक्रामध्ये सतत कार्यरत असावं. घरी बसून काम होत नाही. आमच्या महाडकरांनी जे काही काम केलंय हे कौतुकास्पद आहे. इतर केलेली जी मंडळी आज पदाधिकारी आहेत त्या पदाचे योग्यतेचे ठरले, हे केलेल्या कार्याची पोचपावती आहे. आणि म्हणून मी या सगळ्यांचा गौरव करत असताना त्यांनाही सन्मानित करतो की आपण प्रत्येकाचं काम करत या कुंभार समाजाला मोठं करण्याचा प्रयत्न करूया. एवढंच मी तुम्हाला सांगून माझं 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. ही संस्था 3 वर्ष रजिस्टर झाली आणि त्याचे अध्यक्ष आमचे आनंदराव महाडकर याने माझा आता 77 वर्ष आहे आणि मी 65 वर्ष प्रबोधनाचं कार्य करत आलेलं आहे. असं करत असताना समाजाची बांधिलकी म्हणून ज्या वेळेला सुरुवातीला आपला समाज विखुरलेला समाज एकत्र आणण्याकरता आमचे रघुनाथराव वाडेकर, तुकाराम महाराज चांदवेकर, हरिश्चंद्र कुंभार, राजाराम बिरवाडकर आणि मी आणि अर्थात आपली सगळी कमिटी त्यावेळेपासून गावागावात जाऊ. जसं तुम्ही आता माळकरांनी सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये काही गाव नाही की मी तिथे गेलो नाही, त्यावेळेला सुद्धा आम्ही त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन आपल्या समाजाला एकत्र करण्याचं काम करतो. कारण आत्ता तरी आपली सुधारित अर्थात या आधुनिक काळामध्ये सगळे मुलं शिकलेली आहेत. पूर्वी शिकलेली माणसं फार कमी मिळाली आणि त्यावेळेला त्या समाजाला प्रबोधन करणं किंवा तुम्हाला एकत्र करणं, त्याला समाजाचे महत्त्व पटवून देणं हे फार कठीण काम होतं. तरी सुद्धा आमच्या प्रयत्नानं जेवढं होतं त्यांच्यासमोर आज खऱ्या अर्थानं जो कार्यक्रम आहे तो वधूवर मेळावा. या मेळाव्याच्या निमित्तानं माझे सहकारी मित्र अनंतरावजी महाडकर यांचं मी खरोखर कौतुक करतो. मी त्यांच्यापेक्षा लहान आहे, परंतु कौतुक हा शब्द जरी शोभत नसेल तरी अभिनंदन निश्चितपणाने करायला हवं आहे. त्याचं कारण असं, एवढा मोठा कार्यक्रम आपण करीत असताना सर्व इथल्या जिल्ह्यातल्या लोकांना एकत्र घेऊन तो कार्यक्रम व्यवस्थित कसा पार पडेल, त्याचा आर्थिक पाठबळ त्याला कसं मिळेल आणि अशा प्रकारचं नियोजन अनंतरावजी करू शकतात. या वर्धापन दिनानिमित्त अतिशय चांगले उपक्रम या संस्थेने राबवलेले आहेत. वधूवर मेळावा आहे आज, त्यांचा देखील या ठिकाणी आदर सत्कार करण्यात आला आणि म्हणून अतिशय चांगले या ठिकाणी काम या संस्थेचं चालू आहे. इथं समोर यायचं, समोर साहिल ओरेटकर खलापूर, साहिल मशरीकर खलापूर, हंसिका कुंभार खलापूर, या सर्व एकत्र या. एकत्र सर सर सर्वांना मी एकत्र बोल. वाघोसकर सुधाकर, श्रुतिका वाघोसकर सुधागड, सोलापूर, अनिका हातमोलकर खलापूर, अनिकेत साळवी खलापूर. या पटापट या. पालक असेल पालकांनी सुद्धा आलं चालेल. हर्षदा साळवी खलापूर, माणस साळवी पेठ, प्रणय मांडलेकर पेठ, सम्राट भागवत, या सर्व अध्यक्ष केळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी. नमस्कार. महिला उद्योजक खूप जास्त आहे आणि मला आता लक्षात आलं असं की महिला ह्या भारतीय संस्कृतीमध्ये ते महत्त्वाचे स्थान म्हणजे की आपली घर सांभाळायचं, घराचे व्यवस्थापन करायचे, घराची संस्कृती वाढवायची, घराला शिक्षण द्यायचं, अशा अनेक कामं महिला करतात. परंतु आता काळ बदलत चाललेला आहे. पूर्वी महिलांना शिक्षण मिळण्यासाठी स्ट्रगल करावं लागत होता. आता महिलांमध्ये अनेक क्वालिटीज असतात, जसं व्यवस्थापन कौशल्य असतं, बुद्धिमत्ता असते, उद्योजकता असते, नंतर आणि बरेचसे स्किल असतात त्यांच्यामध्ये. तर हे स्किल वापरून त्यांनी प्रत्येकाने आपल्याला नोकरी मिळणं जरा अवघड झालेलं आहे. पण आपल्याला नोकरी मिळण्याच्या ऐवजी आपण जर काहीतरी व्यवसाय केला तर आपल्या घराची आणि त्या फाउंडेशनमध्ये महिला उद्योजक कसे घडणार यासाठी त्यांना पूर्ण प्रशिक्षण आम्ही देणार आहे. त्याचं स्किल डेव्हलपमेंट देणार आहे. त्यांनी उद्योजकता कशी वाढवावी, ज्या उद्योजकांना अतिशय
इच्छा आहे करायची, पण आर्थिक पाठबळ नाहीये, कौशल्य नाहीये, तर त्यांना कौशल्य आणण्यासाठी आम्ही ही संस्था मदत करणार आहे. तर त्यामध्ये मला वाटतं की सर्व लोकांनी त्यामध्ये सहभाग व्हावा. याच्यानंतर आम्ही अनेक कार्यक्रम घेणार आहे. सचिनदादा दरेकर असतील किंवा रसिकादा खडेकर असतील, त्यांच्या मार्फत की त्यांनी ज्या काही लोकांना महिलांना एकत्र आणलं, तर त्या महिलांना आम्ही पूर्णपणे ट्रेनिंग देऊ. त्यांना उद्योजक करण्यासाठी काय काय स्किल लागतात, गव्हर्नमेंटच्या काय काय फॅसिलिटी आहेत. आज सरकारमध्ये महाराष्ट्र किंवा भारत सरकारने महिलांसाठी खूप योजना केलेल्या आहेत आणि त्या योजनेचा फायदा आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजेत. आणि त्या स्कीम आपल्याला सगळ्यांना माहिती करण्यासाठी आम्ही त्यासाठी काही लोक अपॉइंट करणार आहेत. ते सगळे माहिती करणार आहेत. ती माहिती घेऊन आपण लोकांपर्यंत जाणार आहे आणि त्या ज्या महिला उद्योजकात आहेत केलेल्या त्यांच्यापर्यंत त्यांचा संवाद साधणार आहे. असा हा भरगच्च आम्ही महाराष्ट्रापैकी मोठा कार्यक्रम करणार आहे. गोरोबा काकांचं एक मंदिर स्वतः बांधलेलं आहे. तर त्यांच्याच या ठिकाणी रसिकाताई खेडेकर आणि मीनाताई चौलकर या ठिकाणी त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करणार. मेळाव्यांना गोरोबा म्हणजे वधूवर मेळाव्याला मी गेले आहे. तर या मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये मी जाताना मला लक्षात येतं की महिला किंवा मुली किंवा मुलं स्वतःहून असे मेळाव्यांना उपस्थित राहायला मागत नाहीत, आपल्या आईवडिलांना वगैरे पाठवतात. पण मला असं वाटतं समाजाचे जे आपले प्रतिनिधी आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते मुलांनी आपल्या समाजामध्ये लग्न करावं याच्यासाठी कुठेतरी प्रयत्न करावं म्हणून हे असे मेळावे घेत असतात. तर त्या मेळाव्यांना आपल्या सर्वांची उपस्थिती किंवा आपल्या जवळच्या आपल्या समाजातल्या महिलांना किंवा मुलींना आणि मुलांना उपस्थित राहण्यासाठी प्रवृत्त करणं ही सुद्धा एक समाज सदस्य या नात्याने आपली जबाबदारी असं मला वाटतं. आपल्या मुलींना आपल्याला समाजामध्ये आणणं गरजेचं आहे. आज बघायला गेलं तर हा मेळावा आहे खरंच चांगली आहे की आज महिलांची उपस्थिती अगदी लक्षणीय आहे. पण त्याबरोबर तरुण मुलींना आणणं, 10वी 12वी झालेले त्या मुलींपासून सगळ्याला आपण सुरुवात करू की तुम्ही समाजात या, समाजात वागा, वावरा. आज जेव्हा समाजात वावरत असतो आपली ओळख निर्माण होते. ज्या वेळेला माझी मुलगी ज्यावेळेला समाजात वावरत असते, जर समजा माणगाव स्टँडवरती आपली जर एखादी मुलगी फिरते समाजात वावरत असेल तर समाजाच्या 4 लोकांचं तिच्यावरती लक्ष असतं. अरे ही मुलगी अशी व्यवस्थित आहे, नाही व्यवस्थित आपल्याला कळतं. सांगितलं की बाबा मी बघितलंय तुझ्या मुलग्याला पिताना किंवा तुझ्या मुलीला दुसऱ्या मुलाबरोबर गप्पा मारत बसलेलं. ठीक आहे, गप्पा मारल्या पाहिजेत, मी या मताची नाही आहे. कारण आज आम्ही पण समाजामध्ये वावरत असताना इतर समाजाच्या पुरुषांबरोबर वावरत असतो, त्याबद्दल मला म्हणायचंच नाही आहे. पण एक लिमिट आहे, जे लिमिट त्या स्त्रीने आपल्या स्वतःला घालून घेतलं तर कुठलीही लोक आपल्याला बोलायची हिंमत करू शकत नाहीत असं मला वाटतं. फक्त आपलं लक्ष व्यवस्थित असलं पाहिजे की बाबा नाही की माझी मुलगी कशी आहे. माझी मुलगी जर शेजारची बाई बोलते तर कुठे काहीतरी माझ्या मुलीच्या जवळ असणार आहे, तर आपण मुलीजवळ आपल्या मुलाजवळ मोकळेपणाने बोलायला पाहिजे असं मला वाटतं. तर लग्न झाल्याच्या नंतर 2 महिन्याच्या आत मुलींच्या ज्या तक्रारी चालू होतात, मला माहिती आहे एका आपल्या घरातून दुसऱ्या घरात ज्यावेळेला मुलगी जाते त्यावेळेला त्या मुलीला दुसऱ्या घरामध्ये सेटल होण्यासाठी वेळ जातो. तिला घेऊ देत नाही वेळ. आपल्याला कशाला लुडबुड करायला पाहिजे. आलो जेव्हा जेव्हा परळीतून मी जातो त्यावेळेला हटकून मला आठवण येते कैलासवासी हरिश्चंद्रजी कुंभार यांचे. माझं परळीशी आणि या तालुक्याशी एक विशेष नातं आहे. पंचायत समिती सुधागड पाली हे माझं पहिलं पोस्टिंग होतं. हे या तालुक्याचं आहे आणि मी ज्या वेळेला या तालुक्यात बीडीओ होतो त्यावेळेला आपले हरिश्चंद्रजी कुंभार हे त्यावेळेला ग्रामपंचायत परळीचे सरपंच होते. येऊन आपल्या आपल्यातच फूट पाडून आपल्याला जर कमकुवत करत असेल तर मग आपण ही जी काही चाल आहे ती ओळखली पाहिजे आणि सामाजिक भावनेने एकत्र येऊनच सामाजिक दिशा लक्षात घेऊनच आपण आपलं मतदान हे केलं पाहिजे. एवढं या वेळेला मला सांगावंच वाटतं. या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये 3रा वर्धापन दिन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व समाज बांधवांचं मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार, धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला नवनिर्वाचित अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर साहेब, संस्थापक अध्यक्ष आपले सतीशदादा दरेकर, अनेक मान्यवर व्यासपीठ, हे अतिशय मोठं व्यासपीठ आजच्या तुमच्या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इथे उपस्थित आहे.
आजच्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांचा ज्यांनी अपार कष्ट केले त्या सगळ्यांचा आयोजित सन्मान त्यांनी रायगड जिल्ह्याच्या या कमिटीने केला, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद करतो. विद्यार्थी सत्कार समारंभ किंवा जे काही ज्यांना पुरस्कार सन्मानित केले, समाजभूषण म्हणा किंवा कोणत्या कार्यामध्ये उल्लेखनीय काम केलं, त्या सगळ्या सत्कार इथे या संघटनेने केला, त्याबद्दल या संघटनेचा मनापासून आभार मानतो. नवनिर्वाचित अध्यक्षांना बोलायचं आहे आणि आपण त्यांचं ऐकण्यासाठी इथे उत्सुक आहात, त्याबद्दल मी काही आपण सर्वांनी या ठिकाणी माझी अध्यक्षपदून निवड झाल्यानंतर हा महाराष्ट्रातला पहिला सत्कार माझा या ठिकाणी तुम्ही केला, त्याबद्दल मनपूर्वक तुमचं आभार. आणि महाडकरांनी आणि रायगड जिल्ह्याने जे काम केलंय त्या कामासंदर्भामध्ये अतिशय आनंद वाटला की या ठिकाणी महिला ग्रुप त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. त्याचप्रमाणे समाजासाठी ज्या लोकांनी योगदान दिलं आज या ठिकाणी नाही ते, पण त्यांच्या घरच्यांना मरणोत्तर पुरस्कार दिला, त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन. आपला आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घेतल्यासारखा आहे. त्याचप्रमाणे या मातीमध्ये जे हिरे जन्मले ते हिरे आपण या ठिकाणी सर्व समाजापुढे आणले. असे समाजभूषण पुरस्कार ज्यांना ज्यांना दिले त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या वतीनं. त्याचप्रमाणे अनेक वधूवर या ठिकाणी उपस्थित आहे, वधूवर मेळावा या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जास्त वेळ उभं न राहता मी एकाच मिनिटात सांगतो की समाजाचं काम ज्यांनी हाती घेतलं, खरोखर अनेक या ठिकाणी थोडंसं वाईट वाटलं की हा कार्यक्रम या लोकांसाठी ठेवला आणि या ठिकाणी जे पाहुणे आले लांबून नाशिक, पुणा, रायगड इथून बाकीच्या ठिकाणी, आणि अनेक लोक आपले बक्षीस घेतले का लगेच घरी पळतात. तर असं नाही व्हायला पाहिजे की इतरही समाज बांधव उपस्थित आहे, जे लोक गेलेत त्या लोकांना शुभेच्छा, परंतु या ठिकाणी पुन्हा असं होऊ नये अशी त्यांना विनंती करतो. आणि आपण या ठिकाणी पुन्हा एकदा मला बोलवलं सर्व पदाधिकारी सतीचंद दरेकर, श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांना वंदन करून आज या परळी गावामध्ये रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आनंदजी महाडकर आणि ॲडव्होकेट प्रवीण कुंभार आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आणि कुंभार सामाजिक संस्था रायगड जिल्हा यांच्या वतीनं आयोजित केलेल्या तिसऱ्या वर्धापन दिन व वधूवर मेळावा अजून काही सत्काराचे साहेबांनी सांगितले की आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये, आता ते मला वाटतं 10 वर्ष या रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि अतिशय काम करणारा माणूस आहे, धडपडणारा आहे. राहायला कुठे असू दे पण रायगड जिल्ह्याची नाळ त्यांची अतिशय घट्ट झालेली आहे आणि रायगड जिल्ह्यासाठी काही प्रश्न असू दे ते आमच्याकडून भांडत असतात, हे पाहिजे ते पाहिजे. आम्ही एक काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांचं आम्ही सर्व ऐकून घेतो आणि ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. असा अध्यक्ष आपल्याला भेटलेला आहे. हे आपल्या रायगड जिल्ह्याचं मी कौतुक करत नाही, कारण आपल्या या महाराष्ट्रामध्ये जे मंडळी पदाधिकारी काम बनवलेलं प्रॉडक्ट हे निर्यात होत असतं. एवढा मोठा माणूस आपल्यामध्ये इथं येऊन बसलेला आहे, कारण आपल्या समाजामध्ये लोक मोठी होतात, श्रीमंत होतात, परंतु समाजाकडे त्यांचं दुर्लक्ष होत असतं. परंतु त्याला अपवाद नितीन नागोद साहेब आहेत, हे फार मोठे उद्योगपती, पण त्यांना मी विनंती केली की या समाजामध्ये महिला उद्योजक असेल, युवक उद्योजक असेल, त्यांना घडवण्यासाठी तुमचं काम जरी किती मोठं असलं, तुम्ही बिझी असला तरी तुम्ही हे समाजासाठी तुमचं योगदान देणं. आणि दुसरी गोष्ट, आता डिजिटलमध्ये जात असताना वधूवर मेळावा घेतो आपण व्हॉट्सअप ग्रुपवर, बायोडाटा टाकतो मुलींची मुलांचे, त्याच्यामध्ये बरेच गेले काही वर्षांपासून आपल्या समाजाची आर्थिक फसवणूक होती, घटस्फोट होतात, काही वातावरण बिघडलेलं असतं. सांगतात की ग्रुप तुमच्या बायोडाटाप्रमाणे अपेक्षा लागतात की बाबा याला मुलाचं पॅकेज पाहिजे, असं सगळं अभ्यास करतात आणि तुम्हाला फोन करतात आणि फोन केल्यावर सांगतात की बाबा असा असा मुलगा माझ्याकडे आहे तर तुम्ही 5,000 भरा. असे एकदा त्या दिवसात 10-20 जणांचे पैसे गोळा केले की तो फोन बंद होतो. ही फसवणूक होती म्हणून आपण
कुंभार मंगलम ही वेबसाईट केलेली आहे आणि त्याचा ॲप पण तयार केलेला आहे. गुगलवर गेलं तर कुंभार मंगलम टाकलं की त्याच्यात जा तुम्हाला व्यवस्थित आपल्या समाजाची खरी माहिती मिळते आणि ती माहिती मिळाल्यानंतर तुम्ही जर संस्थेच्या ऑफिसला कळवलं की आम्हाला ही 5 मुलं ची माहिती पाहिजे तर संस्थेच्या वतीने त्या 5 ह्या सुधागडमध्ये किती आपले कुंभार समाज आहे तर आपण त्या ॲपद्वारे डिजिटल सर्वांची माहिती घेतो. त्यामध्ये जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर आणि राज्य स्तरावर माहिती घेतो. त्यामध्ये माहिती घेत असताना व्यक्तिगत जी माहिती असते, मुलगी डॉक्टर आहे, मुलगा डॉक्टर आहे, स्वतः समजा वीट कारखानाचा व्यवसाय करतो, मूर्तिकलाचा व्यवसाय करतो, वकील आहे, इंजिनियर आहे, सर्व माहिती येते. आणि त्या क्षणाला तुम्ही ज्यावेळेस ती माहिती भरता त्यावेळेस तिथं जर डॉक्टर असेल तर डॉक्टर सुधाकर तालुक्यामध्ये 10 असतील, रायगडमध्ये 100 असतील किंवा कोकण विभागामध्ये 1000 असतील. तशी राज्यामध्ये 1 लाख डॉक्टर आहे हे तुम्हाला दुसऱ्या क्षणी कळतं आणि ती आत्ता प्रोसेस चालू आहे. तर महाडकर साहेबांनी पूर्वी तुमच्या फॉर्म लिहिले होते जनगणनेचे, आता ते कालबाह्य झालेले आहे. आपण डायरेक्ट मोबाईलवर ॲप गेलेलं आहे. महाडकर साहेब तुम्ही जेवढे या आपल्या रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी असतील त्या पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर तो ॲप प्ले स्टोअरमध्ये डाऊन करा, त्याचा ॲक्सेस घ्या, कळणार आहे आणि ती त्याद्वारे आपली प्रतिष्ठा वाढणार आहे आणि ताकद वाढणार आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करा आणि आपली जनगणना करून घ्या. दुसरी गोष्ट महत्त्वाची, वेळ झालेला आहे परंतु मला सांगणं भाग आहे की केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने 2019 साली दाखल केलेले तसे आदेश काढले आणि ह्या केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ असेल, राज्याचं प्रदूषण मंडळ असेल, याला बाधित फक्त कुंभार समाज झालेला आहे. कारण मूर्तिकार व्यवसाय अडचणीत आला POPच्या बाबतीत, पारंपरिक व्यवसाय अडचणीत आला की तो आपण आवा भट्टी पेटवतो, त्याच्यातनं काळा धूर निघतो आणि संपूर्ण गावाला त्याचा त्रास होतो. पूर्वी होत नव्हता, परंतु आता डिजिटल युगामध्ये अडाणी सरपंच असलं तरी त्याला कळतं की ह्या धुराने माझ्या नागरिकाला त्रास होतो, मग ते आपल्याला नोटीस देतात बंद करा. आणि तिसरा वीट भट्टीचा उद्योग आहे, त्याच्यातनं धूर निघतो. मातीचं शेतातली माती वापरतात वाले असतील, मूर्तिकार असतील, यांना 4% वार्षिक व्याजाने 1 लाखापासून 10 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. त्याच्यासाठी 35% अनुदान असणार आहे आणि आपली मुलं राज्यामध्ये शिक्षण घेत असेल तर 10 लाख रुपयाचे कर्ज त्यांना भेटणार आणि बाहेर परदेशात गेलं तर 20 लाखाचं. असं सर्वांगीण विकासासाठी तो आर्थिक विकास महामंडळ होईल आणि त्या माध्यमातून आपल्या लोकांना चालना मिळेल. या ठिकाणी बराच वेळ झालेला आहे, मला जास्त बोलायचं होतं परंतु ऐकण्याची परिस्थिती दिसत नाही, त्यामुळे मी इथं थांबतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा सर्वांचा सत्कार केला, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल मी रायगड जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि फार महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत. आज या व्यासपीठावरती बरेच मान्यवर होते, पण सगळ्यांनाच भाषा ही चांगल्या समाजाच्या गोष्टी सांगायच्या होत्या, पण वेळेअभावी कुणालाही आम्हाला संधी देता आली नाही. सगळ्या समाज बांधव बंधू भगिनींनी आपल्याकडे थोडासा समाज प्रबोधन करावं असं म्हणण्याची माझी पाळी आली. मी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि इथे थांबतो. खऱ्या अर्थाने सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे 51 फक्त मुलांचे फॉर्म आलेले आहेत, मुलींचा एकही फॉर्म आलेला नाही आहे. पण खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर आपल्या समाजात मुली नाहीत असं नाही, समाजामध्ये मुली आहेत. फक्त समाजातल्या लोकांमध्ये का जागृती होत नाही आहे की आपण त्यांची नावं इथं देऊ नये. आज मी इथं ठामपणे सांगू शकतो, इथं जे बसलेल्या पालक आहेत यापैकी बऱ्याच जणांच्या मुली आज लग्नासाठी इच्छुक असणारे असतील, 100% असतील, पण त्या पालकांनी इथे नावं आपल्याकडे नोंदवलेली नाही आहे. जे इथे कोणी असतील त्यांनी समोर येऊन आपली ओळख सांगावी आणि त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या पालकांनी, जे पालक उपस्थित असतील तर किंवा मुलगा उपस्थित असेल तर त्यांची माहिती त्यांनी द्यावी आणि त्या माहितीतून मग पुढे त्यांचा आपण संपर्क क्रमांक घेऊ शकतो. ठीक आहे. निलेश दत्ता कुंभार, निलेश दत्ता कुंभार नाही आहे. प्रथमेश अशोक साळवी
तुपगाव चौक खालापूर नाही. मनीष अशोक कुंभार मुक्काम पोस्ट पेन कुंभाराळी. लांजेकर आलेत का? नाही. निलेश दत्ता कुंभार ते नाही. प्रथमेश अशोक साळवी कोण आलेत का? प्रथमेश अशोक साळवी नाही. जे उपस्थित नाही त्यांची माहिती वाचूनच नाही आधी. मनीष अशोक कुंभार आहेत का? नाही. ओंकार प्रकाश पनवेलकर आलेत? हां, माहिती वाचून दाखवू का तुमचे? का वय आहे त्याचं 29 वर्ष, उंची 5 फूट 7 इंच, शिक्षण झाले नवी मुंबईला नोकरी करतो, M.Com पर्यंत शिक्षण झालेलं आहे. ठीक आहे. अजून कोणाचं? आकाश प्रकाश पनवेलकर, त्याचं वय आहे 30 वर्ष आणि त्याचं शिक्षण झाले BE सिव्हिल इंजिनिअरिंग आणि सध्या तो नोकरी करत आहे. त्याचा कार्यालयीन पत्ता आहे पनवेलचा, नोकरीला कायमस्वरूपी पनवेलमध्ये आहे. नंतर दीपक रमेश वाडेकर, दीपक रमेश वाडेकर आहेत का? नाहीत ना? उपस्थित आहेत का? तुझी माहिती सांगणार आहे स्वतः? सांग. माझं नाव केतन सुधीर साळवी. हॅलो. हां, माझं नाव केतन सुधीर साळवी. मी महाडवरून आहे. माझं पूर्ण शिक्षण BE सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आहे आणि मी आता स्वतःचं कन्स्ट्रक्शन बिझनेस करतो आहे महाड बिरवाडीमध्ये, महाड बिरवाडी बोलत होता तिथे, आणि माझी वाटचाल चालू आहे. अजून काय माहिती? मला उच्च शिक्षित आणि समजूतदार, घर सांभाळणारी, व्यवस्थित, बस. अजून काय माहिती? आशिष शंकर पालकर आहे का? आलेत का? आशिष शंकर पालकर ITI पर्यंत झालेला आहे आणि थर्मॅक्स केमिकल डिव्हिजन खालापूर इथे ते कार्यरत आहेत. दाखिणकर आहेत का? नितेश रमेश दाखिणकर नाही आहेत. विकी धोंडीराम दाखिणकर, विकी धोंडीराम दाखिणकर नाही आहेत. ऋषिकेश संजय चौलकर, ऋषिकेश संजय चौलकर उपस्थित नाही आहेत. ललित विठोबा बोरीटकर, ललित विठोबा बोरीटकर हा स्वतः उपस्थित आहेत ते. गुड आफ्टरनून. सगळ्यांनी हे सांगू इच्छितो इथं माझं ललित विठोबा बोरीटकर, मुक्काम गोटिवली. मी किरकिंडी इथे गोदरेज कंपनीमध्ये जॉब करतोय. तिथे मला 23,000 पेमेंट आहे. तरी पण काही आपल्या समाजामधली मुलं आहेत ती काय घरची जबाबदारी असल्यामुळे त्यांना काय शिक्षणाला भाव भेटत नाही, काही शिक्षण करू शकत नाही, ते डायरेक्ट जॉबला लागतात. तर माझी अशी इच्छा आहे की आपल्या तालुक्याच्या जवळचे कुठले 2 तालुके असतील, 2 या 3 तालुके, त्या जवळच्या तालुक्यांमध्ये ना असा मेळावा व्हावा आणि प्रत्येक पाल्याने आपल्या मुलाला या मुलींना त्या तिथे मेळाव्यात घेऊन याव्यात आणि तेव्हाच आपली ओळख होईल ना. तेव्हाच ज्या प्रत्येक मुली ज्या आहेत, त्या कुठल्या मुलं आहेत, त्यांना आपल्या जवळ जाऊन नात्यामध्ये सहसंबंध करता येईल. एवढं बोलून, आणि मला मुलगी कशी पाहिजे पण मन मिळाव घर सांभाळणारी पाहिजे. कारण माझ्या गावापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती कंपनी लागलेल्या आहेत. जर कुठल्या मुलीला जर जॉब करायची गरज असेल तर माझ्या जवळच कंपन्या आहेत, त्या काम करू शकतात. असे नाही काय कुठला फ्लॅट पाहिजे अशा प्रत्येक मुलींची आतापर्यंत मी बघत आलोय. कुठल्या मुलीला बघायला गेलेलं नाहीये, फक्त मी मुली बघत आलोय की त्यांची एवढी अपेक्षा असते की आपल्याला फ्लॅट पाहिजे. फ्लॅट कशासाठी? मग जेवढे आपल्या आई वडिलांनी जे आपल्याला सांभाळले, जे आता माझं वय 31 वर्ष आहे, जी मला 30 वर्ष माझ्या आई वडिलांनी सांभाळले,
ते काय फ्लॅट मध्ये म्हणजे आई वडिलांना सोडून बाहेर राहण्यासाठी सांभाळलंय काय? आई वडिलांना सांभाळ केला पाहिजे ना, त्यासाठी सांभाळले ना. मग तुम्हाला जर तुम्ही बोलता की आई वडील नको, मग तसंच जर तुमचं कोण असेल तर तुमच्या वडिलांना असं कोण टाकून गेलं चालेल का? नाही ना. मग तसंच मग तुम्ही तुमचे लग्न करून तुम्ही तुमचं घर सोडून तुम्ही मुलाच्या घरी येता, मुलावर विश्वास ठेवून मग त्या मुलाच्या आई वडिलांना तुम्ही आपलं आई वडील म्हणून माना. मग तुम्हाला पण तुम्ही सुखी राहाल, तुमचा प्रपंच सुखी, तुम्ही सुदृढ व्हाल आणि सर्व मन मिलाव होऊन जाईल. एवढे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान. चंद्रशेखर बाळाराम मानके वारक नाही, सुभाष उमाजी दाखिलकर, रोहन बबन नागोटणेकर, रोहन बबन नागोटणेकर, हा 17 रोहन बबन नागोटणेकर, जिल्हा रायगड. मी नवाटक इमेजिला खोपोली इथे कार्यरत असते, तर स्टोर कीपर म्हणून काम करत आहे आणि तिथे ऑन म्हणजे आता परमनंट आहे. परत सांगू का? माझं नाव नितीन सुरेश आगमनकर, राहणार वाहुशी, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. मी आता सध्या नॉवटल इमेजिका खोपोली येथे स्टोर कीपर म्हणून काम करत आहे, जिथे मी परमनंट आहे. छत्तीसगड आहे का? पांडुरंग छत्तीसगड. मी वाहुशीमध्ये तालुका खालापूर, जिल्हा रायगड राहत आहे. मी स्वस्तिक सॅलरी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करत आहे. परमनंट जॉब आहे. मला सॅलरी 55 रुपये आणि मी ओव्हर टाईम करते. 8 घंटा आहे माझा. 8 घंटा जॉब आहे आणि 12 घंटावर ओव्हर टाईम करतो. मला 25,000 पार पडतो महिन्याला. आणि ITI जॉब केलेलं 10वी पास आहे. अपेक्षा काय नाही, 10वी 12 पोरगी चालेल आणि मन मला पाहिजे. नंदकुमार कोलाटकर BCom झालेला आहे आणि नोकरी रोह्यामध्ये आहे. स्टोअर सुपरवायझर म्हणून नोकरी त्याची आहे आणि महिना 40,000 रुपये मासिक उत्पन्न आहे त्याचं आणि परमनंट जॉबला आहे. अविनाश मधुकर नागावकर. अविनाश मधुकर नागावकर BCom झालेला आहे आणि डोंबिवलीला कार्यरत आहे. मासिक उत्पन्न 45,000. सुनील चंद्रकांत चौलकर आहेत का? हां, चंद्रकांत चौलकर राहणार सुनील चंद्रकांत चौलकर राहणार आंबेपूर. गेल कंपनी कामाला आहे. मुलगी मुलाला चालेल. हे गेल लिमिटेड उसर या ठिकाणी कार्यरत आहेत अलिबाग जवळ आणि 10वी ITI त्यांचं झालेलं आहे. आवाज गेला नाही म्हणून परत सांगतो जरा. त्याच्यानंतर संतोष दिलीप अकुलकर आहेत का? निखिल केसरीनाथ मापगावकर. अंकुश केसरीनाथ मापगावकर. स्वरूप पांडुरंग पालवणकर. कोण आहे का स्वरूप पांडुरंग पालवणकर? स्वरूप ना. नित्यानंद शंकर चांडवीकर. नित्यानंद आहे का? नाही आहे. लाईट गेले, कुणी आवाज करू नका, याचा आवाज येऊ द्या. नित्यानंद शंकर चांडवीकर ऐरोली रिलायबल प्लाझा या ठिकाणी कार्यरत आहेत. MCom झाले फायनान्स मधून. MBA केलंय फायनान्स मधून. निखिल रमेश साळवी आहेत का? गौरव सुरेश बिरवाडकर आहे. सुरेश बिरवाडकर
दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशनचं त्या ठिकाणी कोच म्हणून कार्यरत आहे. शिक्षण 10वी झाले आणि नाही नको म्हटलं ते त्यांचा आवाज चालवला म्हणजे त्यांचा आवाज चालवला म्हणजे मला म्हणलं तुम्ही सांगा. मी समोर आले ते म्हणले मला आवाज जाणार नाही म्हणून तुम्ही सांगा. नाव सांग आणि पत्ता सांग. सुरेश बिरवाडकर, राहणारा दहिसर आणि ॲज अ कोच आहे. मी लहान मुलांना शिकवतो. माझं उत्पन्न 20,000 ते 25,000 पर्यंत येतं. मुलगाव रुवा. हां चल ठीक आहे. जॉबला काय अपेक्षा आहेत? घरगुती मिळव मन मिळव. ठीक आहे. मेळावा जो भरला आहे तो खूप छान भरला आणि माझा हा दुसरा परिचय आहे. माझं नाव सुशील दीपक धानेपकर. मी विष्णू गोपाळ नागोडणेकर यांचा नातू आहे. माझ्या वडिलांचं नाव सुशील दीपक धानेपकर आहे. मी राहणार मूळ गावचा पुण्याचा आहे. माझं शिक्षण 12वी झालेलं आहे. 2 विषय बॅकलॉग आहे. माझं जॉब आहे जो आहे PGKM इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मी ड्रायव्हिंग करतो आणि साईड बिझनेस माझा इलेक्ट्रिशियनचा आहे. माझा मित्र आणि मी दोघंही जॉब त्याच्यामध्ये घेत असतो पार्टनरशिपमध्ये. आणि अजून माझ्या आईचं नाव उर्मिला दीपक धानेपकर आहे. राहायला पुण्यात आहे. मुलगी म्हटलं तर माझं 10वी 12वीचं घर सांभाळणाऱ्याची इच्छा यशोभात्री पाहिजे आहे. माझं वय आहे 38. मी जॉबला आहे BTला. सॅलरी आहे मला 22,000 आहे. आमचं गाव आहे तळा. किशोर कुंभार व एकूण त्यांचं आत्ता सध्या वय आहे 27 वर्ष. BCom पर्यंत शिक्षण झाले. इंडियन आर्मी स्पोर्ट्समॅन म्हणून ते सरकारी नोकरीमध्ये कार्यरत आहेत आणि राहायला कार्यालयीन पत्ता खडकी पुणे. त्यांचं मूळ गाव आहे पाली, तालुका सुधागड, जिल्हा रायगड. अजिंक्य दशरथ चांडवेकर नाही. अमोल दीपक रातवडकर नाही. योगेश रामदास मोरे, विक्रांत गणेश कुंभार. विक्रांत गणेश कुंभार. मी पेणमध्ये राहतो आणि पनवेलला मी जॉबला आहे. मला 30,000 रुपये पर मंथ आहे. शिक्षण त्यांचं BCom झालेलं आहे. मी जेम मात्रेमध्ये जॉबला आहे लॅबला. BCom पर्यंत शिक्षण झालंय. शेखर संतोष कोलाडकर नाही ना. उमेश दिलीप आतनोळकर नाही. संदेश रघुनाथ अजगणकर. रुपेश नारायण वारेकर. योगेश सुरेश घोसाळकर नाहीये. योगेश सुरेश घोसाळकर. गौरव रघुनाथ खेडेकर नाही. राहुल रमेश चौलकर. राकेश सदानंद खेडेकर. महेंद्र मला जॉबला आहे 25 वर्ष निखिल मारुती बिरवाडकर. मंगेश शिवराम जाधव. आपल्याकडे एवढेच फॉर्म आले होते. मला काय बोलण्याचा अधिकार नाही. भाड्याच्या घरात जरी राहत असला, बापाला 35,000 पगार आहे आणि मुलगी 12वी झालेली आहे ना, त्याला वाटतं मुलगी माझी गव्हर्नमेंट नोकरी लागली आणि पगार मागतो तो 50,000. मुलाला पगार पाहिजे. कुठून मिळणार पगार? फ्लॅट पाहिजे, स्वतःचा गाडी पाहिजे, जवळ पाहिजे. मग ते हुंड्यामध्ये द्या. मुलीला सांभाळायचं आहे ना, मग हुंड्यामध्ये द्या.
मी काय एवढा शिकलेला नाहीये का, माझी काही डिग्री नाही, मी पण साधाच काम करतो. पण आपल्या समाजाची खंत आहे की मुलांकडे व्यवस्थित नजरेने बघितलं. आज मातीकाम करणारे कितीतरी मुलं आहेत, पण नाही त्यांचं भविष्य नाही घडतच नाही. भविष्य कसं घडणार? म्हणजे खंत मी जवळजवळ 10-15 वर्ष आपल्या समाजाची बघतोय. चौळकर सरांना माहिती आहे ही गोष्ट. फक्त मेळावे भरवायचे, जेवण जेव्हा मी उघड बोलतोय आज. हीच खंत मला बोलायची होती, बाकी काय नाही. त्याच्यामुळे मुलीकडच्यांनी सुद्धा समजून घ्या कसं आपल्याला काय काम करायला पाहिजे. पत्रिका दाखवायची असतील, जसं तुम्ही मुलाचं विचारता तसं स्वतःची पण माहिती द्या. त्याच्याप्रमाणे पत्रिका नुसत्या दिल्या, फॉर्म दिले म्हणजे झालं नाही, त्याचा फॉलोअप ठेवावं लागतं. प्रत्येक वेळेस ते कार्य करणारे आहेत त्यांच्याकडे जावं लागतं, विचारावं लागतं, तेव्हा ती लग्न ठरतात. आणि अजून एक उदाहरण देतो. माझ्या स्वतःच्या मेवण्याचं लग्न ठरणार होतं. आपल्याच इकडच्या ठाण्याकडची एक मुलगी बघितली, नातेवाईकाचीच, आणि त्या माझा मेवणा चिपळूणचा, आणि आम्हाला उत्तर नाही, त्याच्या गावाला पळून गेले तर भविष्यात आमच्या मुलीला गावाला नेली तर आम्ही काय करणार? आणि आता मुलीला दिली रत्नागिरीमध्ये. म्हणजे हे अशी उदाहरण आहे. म्हणजे सामंजस्याने कोणी वागत नाही. म्हणून मला एवढंच बोलायचं, माझ्या काय बोलण्याचा राग आला असेल तर माफ करा. जय महाराष्ट्र. आम्ही सांगितल्याप्रमाणे जवळजवळ आम्ही 25 ते 30 वर्ष हे काम करत आहे समाजाचं. अनेक खंत समाजापुढे आम्ही ती मांडलेल्या बरोबर आहेत. पण ज्यावेळी व्यासपीठावर जी मंडळी काम करत असते ते निस्वार्थपणे काम करत असतात. त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो. मग तो सामाजिक क्षेत्र असतो, आर्थिक क्षेत्र असतो, आध्यात्मिक असतो किंवा वैवाहिक क्षेत्रामध्ये असतो. आज खेदाची गोष्ट आहे की जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्यामध्ये आम्ही बघतो वधू मंडळाचे कमीत कमी 20 ते 25 ग्रुप आहेत. त्यामध्ये मुलींनी पॅकेजची व्यवस्था मागितलेली आहे, परिवाराची व्यवस्था मागितली आहे, सेटल आहे का नाही, व्यवसाय कोणता करतो. अशी एक खेदाची गोष्ट म्हणजे आम्ही कुंभार आहे हे प्रथम माणसाने विसरलं नाही पाहिजे. मी ज्या समाज गोरबा काकांचे आम्ही वंशीत आहोत तो व्यवसाय पुन्हा हा समाज विसरत चालला. त्याच्यासाठी राजूदादा यावेळेस पण मी विनंती करतो की तुम्ही या रायगडमध्ये चिंतन शिबिर आयोजित करा. तो तालुका लेवलला, गाव लेवलला. आम्ही ती सांगायला पण ज्यावेळी या खोपडीमध्ये ते प्रबोधन गेलं पाहिजे की व्यवसाय करणाऱ्या मुलांनी काय करावं. मला वाटतं अनेक नावं माझ्यासमोर आहेत, मी सांगू शकत नाही. आम्ही 25 वर्षे भोगत आलो आहे. राजूदादांनी सांगितलं की गणेश मूर्तिकार अनेक नामवंत मूर्तिकार आहेत. मग त्यामध्ये आमचा आपट्याचे आमचे आपटेकर बंधू असतील, आमचे अनेक मूर्तिकार आहेत की जे जवळजवळ 2-2 लाखाच्या महिने इन्कम आहे त्यांचा, आणि त्यांची संपत्ती आम्ही सांगत नाही इथे. आज राजूदादासारख्यांचा कारखान्याचं उत्पादन जवळ 1.5 ते 2 कोटीच्या वर आहे वार्षिक. मग अशा लोकांच्या मुलांनी ज्यावेळी ह्या ठिकाणी फॉर्म भरले जातात किंवा ते ग्रुपवर आले जातात, मग तिथे खेद वाटतो. याच्यासाठी मी व्यासपीठावर सांगतो की याच्यासाठी प्रबोधन करणे गरजेचं आहे. आणि जेव्हा हे प्रबोधन होईल तेव्हा ही खंत दूर होईल. मी अतिशय आनंद. श्री संत गोरोबा चरणी यांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आजचा जो मेळावा आपण वधूवर घेतलेला आहे त्याच्यामध्ये फक्त मुलांचे आलेले, तर काही बाबतीत मला असं समजलं की आपण स्कॅनिंग करायचं. समजा आत्ता मी खोपोलीचा आहे तर खोपोलीच्या ग्रुपवर स्कॅनिंग करून हे फोटो टाकायचे, म्हणजे मुलींना घर बसल्या आईवडिलांना त्यांना ती आणायची संधी सगळी मिळणार. म्हणजे मुलींच्या आईबापांनी कुठंच जायचं नाही. त्यांनी 4 माणसात येऊ द्यात. त्यांनी माझी मुलगी MSc झाली, MCOM झाली, CA झाली. अभिमान एवढंच आपल्या समाजाच्या मुली अशा मोठमोठ्या होत्यात, वकील होतात, डॉक्टर होतात. मग तुम्ही सांगा डॉक्टर झालेल्या मुलीला आपला 10वीवाला मुलगा पसंत करेल का? तो हो म्हणेल का? मग त्या वेळेला त्या मुलीने पालकांनी यायला हरकत नाही. उलट त्यांना अभिमान पाहिजे आपल्या समाजाचा की माझ्या ह्या कुंभार समाजात राहून मुलगी माझी CA झाली, वकील झाली. त्यांनी सांगायला पाहिजे. कारण आपली मुली जरी 10वी 12वी जरी असली ते लाख 1.5 लाख रुपये आता सांगितलं त्यांनी इतका ते मेहनताना पगार घेतात, मूर्तिकार आहेत. मग अशा मुलींना पालकांनी यायला पाहिजे. याच्यावरती मला वाटतं असं एक सोल्युशन केलं तर सर बघा, आत्ता तालुका लेवलचे जे अध्यक्ष आहेत, तालुका लेवलवरती प्रत्येक गावातले सभासद असतात. समजा सुधागड तालुक्यामध्ये 10 गाव आहेत, तर 10 गावामध्ये 10 गावातील एक व्यक्ती सदस्य असेल तालुक्याच्या ठिकाणी. मग तालुक्याच्या ठिकाणी जर ते सदस्य त्या गावातले असेल तर त्यांनी त्याच्या गावातले फॉर्म भरून घ्या. त्याला त्याच्या गावातली माहिती आहे
कुणाची मुलगी कोणती आहे, कुणाचा मुलगा आहे, तर त्या मुलांचे जर फॉर्म त्यांनी भरून आणून त्या सदस्यांनी अध्यक्षांकडे दिले पण आणि अध्यक्षांनी विवाह समिती अध्यक्षांकडे दिले तर हे काम सोपं होऊन जाईल. तर असं जर केलं तर मला वाटतं थोडासा काहीतरी फरक पडेल. सुनील नाही सुवर्ण